नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या कापड। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। तर इथे मी एक छोटा पेला गूळ घेतलेला आहे। याच पेल्याच्या मेजरमेंटने मी इथे 2.5 पेला गव्हाचं पीठ घेतलंय। इथे 4 चमचे तेल घेतलंय, तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता। इथे 2 चमचे मी रवा घेतलाय बारीक आणि 2 चमचे चण्याचं पीठ। पहिलं आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत। आपण जे टोप घेतले त्यात मी गूळ टाकते आणि त्याच्यात 1 पेला आपण पाणी टाकतो। आता हे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे। आपल्याला याचा काही पाक वगैरे नाही करायचा आहे, फक्त हे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपण एक गुळाचं पाणी करून पूर्णपणे थंड करून घेतलं आहे। आता इथे मी हा गव्हाचं पीठ सुद्धा इथे घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ, अगदी किंचित टाकायचं आहे, याने चव छान येते। आणि आपण याच्यामध्ये टाकणार होता, इथे मी वेलची पावडर टाकते, याने ना वास छान येतो। आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे इथे रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे, बारीक रवा नसेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता आपण मिक्स झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल। इथे मी हे तेल गरम केले, म्हणजे याचं मोहन केलंय। ते गरम तेल आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे। हे गरम आहे त्याच्यामुळे पहिलं आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हे असं पूर्ण हाताने सर्व पिठाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला असं पूर्ण करून घ्यायचं आहे। हे बघा, आपली अशी ना पूर्ण अशी हे होते, म्हणजे आपली आपण टाकलेलं आहे तेल, ते मोहन आपलं व्यवस्थित झालेलं आहे। आणि अशा केल्यामुळेच ज्या कापण्या असतात ना त्या एकदम खुसखुशीत होतात, त्या नरम नाही पडत। त्यासाठी हे व्यवस्थित करायचं आहे आपल्याला। आता आपल्याला जे आपण पाणी केले गुळाचं, ते आपल्याला थोडं टाकून हे मळून घ्यायचं आहे। आपल्याला थोडंच टाकायचं आहे, कारण की पिठामध्ये कमी जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे टाकताना एकदम नाही टाकायचं, आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे। ते बघा, अशा प्रकारे पीठ इथे मी हे मळून घेतलं आहे आणि त्यातूनच माझं हे असं 4 चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे। त्यासाठीच आपण पीठ मळताना पाणी आपण थोडं टाकायचं आहे, कारण प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आता आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे, त्याच्यामुळे हे आपण 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता आपण कापण्या करायला घेणार आहोत। इथे मी पिठाचा एक गोळा घेतलाय, आता लाटून घेणार। सहज लाटली जाते एकदम पोळी, बस लाटून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला आता ही एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशी घ्यायची आपल्या मीडियम अशी। हे बघा, अशा प्रकारे इथे मी पोळी एक लाटून घेतली आहे। ही बघा याची साईज, अशा प्रकारे आपल्याला
ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता याच्यावरती आपण थोडेसे तीळ टाकणार आहोत. असे आपल्याला तीळ थोडेसे पसरून घ्यायचे आहेत. पसरल्यानंतर थोडेसे पहिले प्रेस करून घ्यायचं असे. तुम्ही याच्यामध्ये खसखस लावली तरी चालणार आहे. ते इथे आपण लावून घेतलंय. आता आपण थोडं याच्यावर असं लाटणं फिरून घ्यायचं आहे. ते एकदम चिकटून जाते. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हे असेच लावून घ्यायचे. अशी पलटी मारायची. असे तेल आपण सर्व पसरून घ्यावं. सुद्धा आपण लाटून लावून अशी लाटून घ्यायची. हे आता आपलं झालेलं आहे. आता आपण कापण्या कापून घेऊ. तुम्ही ते सुरीच्या साह्याने कापते. तुमच्याकडे कटर असेल त्यांचं तुम्ही कापू शकता. आपल्या डायमंड शेपमध्ये कापायचे त्या. शेप आपण डायमंड शेप देणार आहोत. त्यासाठी ते बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतले तिथे डायमंड शेपमध्ये. जेवढ्या मोठ्या करू तेवढे असे आकार छान येतात. बघा बघा दुसरी पोळी मी अशीच लाटून घेतलेली आहे. अशा साईजची बनवलेली आहे इथे. त्याच्यावर सुद्धा आपण तीळ टाकून घेणार आहोत पहिले. आपल्या असेच तीळ लावून घ्यायचे व्यवस्थित. ही सुद्धा आपली झालेली आहे. आता मी ही सुद्धा कट करून घेते. अशा प्रकारे आपण इथे करून घेतले आहेत. आता मी अशा सर्व आणखी आहेत त्या लाटून घेते. आपलं तेल इथं तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कापण्यास होणार. हे बघा तेल आपल्याला एकदम जास्त नाही तापवायचं आहे. एकदम मीडियममध्येच घ्यायचं आहे. कारण की एकदम जर तेल तापलं तर आपल्या कापण्या शिजून जातील पण त्या आतून थोड्या कच्च्या राहतील. मग त्या खुसखुशीत नाही होणार. त्यानंतर नरम पडते. यासाठी तेलाचं टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ते आपण टाकून घेतलं. थोड्या वेळाने वरती आल्या पाहिजे. टाकल्या वर आल्या तर समजायचं की आपलं तेल जरा जास्तच तापलेलं आहे. त्या आपल्याला असं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा इथे आपल्या कापण्या आता झालेल्या आहेत आणि कलर सुद्धा आता चेंज झाले. बघा चांगल्या गोल्डन झालेले आहेत. तर आपण काढून घेणार आहोत. आता आपण दुसरा टाकून घेणार आहोत. आपल्याला अशाच चांगले तळून घ्यायचे आहेत. सुद्धा आपल्या इथे तळून झालेले आहेत. आता आपण या काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व आता कापण्या मी तळून घेते.
पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान कलरसुद्धा आलेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि या बघा तुम्ही एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत, कुठे चिवट अशा नाही झालेल्या आहेत. या खूप छान अशा कापण्या इथे आपल्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.